शनाया, शनाया प्लीज थांब ना. शनाया ऐक, शनाया प्लीज थांब. नाही ऐकायचं सॅम मला. तू का अवॉइड करतेस यार मला? कारण मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं पण का? का काय का मलाच काय विचारते का तू? तुला माहिती होतं ना ती गुड फॉर नथिंग आणि गॅरी एकत्र राहतायत, तरी तू माझ्याशी खोटं बोललीस. अरे तो गॅरी तर इतका खोटं बोलतोय माझ्याशी. शनाया, आय एम रिअली सॉरी, रिअली सॉरी, बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड यार. माझी पण अडचण होती ग. माझ्या नोकरीचा प्रश्न होता. नोकरीचा काय संबंध? काही सांगू नकोस मला तू. ओके, लेट मी टेल यू. गुरुनाथने मला याच अटीवरती नोकरी दिली होती की राधिका गुरुनाथकडे राहायला आली आहे हे मी तुला सांगणार नाही. व्हॉट? प्लीज चिडू नकोस, प्लीज ऐकून घे आधी प्लीज. हे बघ, गुरुनाथ सुद्धा हेल्पलेस आहे ना. हे बघ, काहीही झालं तरी राधिका त्याची बायको आहे आणि त्याचे आई वडील त्याच्या सोबत राहतात. सो व्हॉट यार, तरी तू त्याचंच ऐकलंस ना. तू माझी फ्रेंड आहेस की त्याची लॉयर आहेस? मी तुझीच फ्रेंड आहे. पण शनाया, मला एक गोष्ट सांग, हे सगळं खरं कळल्यानंतर तू काय केलं असतंस? हा, का मारलं कळलं? नाही अर्जंट ब्रेक दाबलास म्हणून. अँड आय डोंट लाईक इट. मॅडम, सामान होतं. खड्ड्यात गेलं ते सामान. त्या फालतू सामानासाठी सडनली ब्रेक दाबून तू गाडी थांबवलीस, तेही मी रोज उतरते त्याच्या 2 स्टेप मागे. नो वे. देविकाला मागे यायला आवडत नाही. डोंट शो मी युअर फेस अगेन. गेट लॉस्ट. सॉरी 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 मॅडम. नाही सॉरी, म्हणजे त्यांची काही चुकी नाहीये. चुकी आमचीच आहे. काय आहे ते सामान आमचं आहे. आम्ही खरं तर आतमध्ये ठेवत होतो, पण तेवढ्यात तुमची गाडी आली. मॅडम, मी राधिका गुरुनाथ सुभेदार. हे जे दुकान आहे ना शेजारचं, ते माझंच आहे. आजच ओपनिंग केलं. हा घ्या पेढा. I don't eat unhygienic food.